नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या लहान लहान भुकेसाठी मस्त कुरकुरीत अशी खारी मूग डाळ बनवतोय। त्याच्यासाठी पहा, इथे मी 1 वाटी चणा डाळ 2 तास भिजत ठेवलेली आहे। 2 तासानंतर डाळ पहा छान अशी भिजलेली आहे। आता ही डाळ पाण्यातून काढून घेऊयात आणि पाण्यातून नितळल्यानंतर ही डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी पहा, इथे एक मी नॅपकिन खाली अंथरून घेतलेला आहे। यानंतर याच्यावरती डाळ घालायची आणि डाळ छान अशी पसरवून घालायची आहे। डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे, तर ती फॅन खाली सुकवून घ्यायची आहे। आता इथे पहा, थोड्या वेळानंतर डाळ छान अशी सुकलेली आहे। वाळवून घ्यायची नाही, फक्त सुकवून घ्यायची आहे। डाळ सुकल्यानंतर ती तळून घ्यायची। डाळ तळून घेण्यासाठी इथे मी खोलगट तवा घेतलाय, त्याच्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। याच्यामध्ये पुरणाची चाळण ठेवायची आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये डाळ घालून ती तळून घ्यायची आहे। छान कुरकुरीत होसपर्यंत मंद आचेवरती ती तळून घ्यायची आहे। डाळ तळल्यानंतर अशी चाळून उचलून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असतं ते खाली निथळलं जातं। छान अशी डाळ तयार आहे। याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं, हवं असल्यास मसाले सुद्धा घालायचे। मस्त अशी कुरकुरीत खारी डाळ तयार आहे। तुम्ही अवश्य ट्राय करा।